बरेचदा काय होतं, आपल्याला डेटा पॅकचं रिचार्ज करायचं असतं, पण इंटरनेट नको असतं. फक्त कॉलिंग आणि SMS हवं असतं. पण असे ऑप्शन्स फार कमी असल्यामुळे नाईलाजाने आपल्याला ज्यात इंटरनेट पण आहे, ज्यात कॉलिंग पण आहे आणि ज्यात SMS पण आहे, असं तिन्ही एकत्र असलेलाच पॅक घ्यावा लागतो. मग अशा वेळी लोकांना प्रश्न पडतो, की असे पॅक का नाही आहेत अवेलेबल, ज्यात कॉलिंग आणि SMS इतकंच करता येऊ शकेल? कारण इंटरनेट एकतर आम्हाला लागत नाही किंवा आमच्या घरी वायफाय आहे. तर ह्याच गोष्टीचा विचार करून आता एक नवीन नियम येण्याची शक्यता आहे. ग्राहकांना फक्त डेटा पॅकच उपलब्ध राहतील अशी व्यवस्था निर्माण केली. त्यामुळे ज्या ग्राहकांना डेटाची गरज नाहीये त्यांनाही डेटा पॅक घेणं बंधनकारक बनलंय. या पार्श्वभूमीवर ट्रायने फक्त व्हॉइस कॉल आणि SMS चे पॅक जारी करण्याचे आदेश दूरसंचार कंपन्यांना दिलेत. त्यानुसार आता प्रत्येक दूरसंचार कंपनीला किमान एक टॅरिफ व्हाउचर केवळ व्हॉइस कॉल आणि SMS साठी ठेवावा लागणार आहे, ज्याची वैधता 365 दिवसांपेक्षा जास्त असणार नाही. म्हणजे आता जेव्हा तुम्ही रिचार्ज करायला जाल, डेटा रिचार्ज करायला जाल, तेव्हा तुम्हाला असे ऑप्शन्स दिसतील ज्यात इंटरनेट नाहीये, पण तुम्ही कॉल करू शकाल, SMS करू शकाल आणि असे ऑप्शन्स असल्यामुळे ज्यांच्याकडे इंटरनेटची सेवा उपलब्ध आहे किंवा ज्यांना इंटरनेटची गरज नाही आहे, अशांसाठी हा निर्णय सोयीचा होणार आहे. आता कुपन कितीचं हवं या संदर्भात सुद्धा ट्रायने सूचना दिल्यात. ट्रायने दूरसंचार कंपन्यांच्या कोणत्याही किमतीचं रिचार्ज व्हाउचर जारी करण्याची अनुमती दिली आहे, पण कमीत कमी ₹10 किमतीचं एक रिचार्ज कुपन जारी करणं कंपन्यांना बंधनकारक असणार आहे. आधी कंपन्यांना ₹10 आणि 10च्या पटीतला रिचार्ज व्हाउचर जारी करण्याची परवानगी होती, पण आता कमीत कमी 10चं असायलाच हवं रिचार्ज कुपन असं ट्रायने सांगितलेलं आहे. त्यामुळे ज्यांना 10चे रिचार्ज करायचे असतात पण अशी सुविधाच उपलब्ध नाहीये, अशांचा सुद्धा प्रश्न या सूचनेनंतर आणि याची जेव्हा अंमलबजावणी होईल त्यानंतर सुटणार आहे. तर एकंदरीतच आपल्या सोयीचा असा निर्णय आहे. यावर तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत. धन्यवाद.